मुंबई सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यामध्ये आता कंत्राटदार देखील आरोप करू लागलेत। रस्त्याच्या कडेला लावलेल्या रेलिंगचा गुणवत्ता अहवाल सकारात्मक देण्यासाठी तब्बल 50 लाखांची लाच व्हिजिटीआयच्या अधिकाऱ्यांनी मागितली असा आरोप करण्यात आलाय। व्हिजिटीआयचे अधिकारी दत्ताजी शिंदे आणि अमित कांबळेंनी 50 लाख रुपये व्हॉट्सअपवर मागितले असा आरोप करण्यात आला। साई सिद्धी इन्फ्रा कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हा गंभीर आरोप केला। लाच न दिल्यामुळे त्या अधिकाऱ्याने अमेरिकेत बसून नकारात्मक अहवाल दिला असा आरोप कंत्राटदारांनी केलाय। इसके पीछे वीजेटीआई बैकबोन करके खड़ा हुआ है। वीजेटीआई के उधर मैंने सैंपल भेजा, वीजेटीआई से सैंपल पहला सैंपल भेजते वीजेटीआई ने सैंपल को फेल किया, बोला कि क्यों फेल किया, तो कि आप आके मिले नहीं। चला ठीक है। उसके बाद मैंने वापस सैंपल भेजा तो वापस सैंपल फेल किया। उसका रीजन ऐसा हुआ है कि उन्होंने 50 लाख रुपए मांगे। वीजेटीआई सरळ इन्कार करतं की ह्या रिपोर्ट सॅम्पलला पेंट पण केलं गेलं नाही, जबकि समोर दुसरी लॅब लगेच सांगते की हो सॅम्पल पेंट केलं गेलं आहे। इकडचं लॅब जो आहे तो पूर्ण म्हणजे मला जेवढं समजलं की हा लॅब पूर्ण त्यांच्या कंट्रोलमध्ये असतो, म्हणजे कोणी टेस्टिंग करायला आणो नाही आणो हा पूर्ण कंट्रोलमध्ये त्यांच्या असल्यामुळे ते रिपोर्ट बिंदास साईन करतात बाहेर असताना सुद्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।